हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. हाव आर यू ऑल. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की मी, श्वेता, धीरज दादा आणि माझ्या 2 फ्रेंड्स आम्ही आलो एका छोट्याशा ट्रिपसाठी, जी की 2 दिवसाचीच आहे, पण आम्ही खरंच खूप जास्त एन्जॉय करतोय. आणि तुम्ही पहिल्या दिवशी पाहिलंच की आम्ही आलोय वेरूळला आणि वेरूळमध्ये आम्ही एलोरा केव्ज पाहिल्या, ज्या की पाहून खूपच भारी वाटलं. आणि या दोघांनी पण पहिल्यांदाच लेण्या वगैरे पाहिल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचा तर अनुभव खूपच वेगळा होता. त्यानंतर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथून चेकआउट केलं आणि थोडंसं हॉटेल चेंज करावं म्हणलं आणि खाण्यासाठी शोधत होतो चांगलं हॉटेल पाहायला. तर शोधता शोधता आम्ही एका ठिकाणी आलो आणि तिथे एक हॉटेल होतं जिथं की लिहिलं होतं दाल बाटी तिथली खूप स्पेशल आहे. सो गाईस, फिरत फिरत आम्ही आलो होतो इकडं आणि भूक लागली म्हणून थांबलोय. आणि इथला व्ह्यू बघा ना, किती सुंदर आहे, किती छान. मस्त मागे प्राणी नाही, पक्षी पण आहेत, प्राणी पण आहे, ससा. तो दाखवते तुम्हाला, थांबा. इथं खूपच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते, मी तर कधी पाहिले देखील नव्हते. याच्यातले बरेचसे पक्षी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आणि खूपच छान अरेंजमेंट केली होती, सेटअप केला होता, ज्याच्यामध्ये पक्षी आरामात बसून खात पित होते. त्याला मस्त त्यांनी नाव देखील दिलं होतं चिडियाघर म्हणून. आणि त्याच्याच बाजूला ससे पण होते, जे की एवढे जास्त क्यूट होते. मला वाटत होतं खुशी आणि टोनीसाठी सोबत 2-3 घेऊनच जावे, एवढे छान होते. चिडियाघर ह्याच्यामध्ये होते ते प्राणी. आणि इकडे बाकी सर्व, इकडे मागे हॉटेल आहे जिथं आता आम्ही स्नॅक्स खाणार आहोत सध्या, आणि रात्रीचं जेवणाचं बघू. मी ऑर्डर वगैरे दिली आणि तोपर्यंत या पक्ष्यांना आणि सस्यांनाच पाहत बसलो होतो, कारण हे खूपच क्यूट वाटत होते. बाकीचं पण हॉटेल पण खूपच सुंदर होतं, तुम्ही पाहू शकता. ह्याचा एंट्रान्स वगैरे एकदम बांबूचं बनवलेलं होतं आणि वातावरण पण असं गावाकडचं असल्यामुळे खूप जास्त शांत. फुलांची पण बरेचशी झाडं होती, जी की वेगवेगळ्या प्रकारची होती. मला असं वाटत होतं की जास्वंदाची फुलं घेऊन जावीत आपण मस्त तेल बनवण्यासाठी. आता आम्ही कॅम्पिंग करणार आहोत आज. सो आम्ही राहतोय टेंटमध्ये. येस, घरात राहून कंटाळा आलाय म्हणून थोडासा वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि मी पहिल्यांदाच कॅम्पिंग करणार आहे. प्लॅनिंग अगोदर भरपूर वेळेस केली होती, पण काही शक्य झालं नव्हतं. आणि सो आता अचानकच असं ठरलंय, प्लॅन झाला होता, त्यामुळे आता कॅम्पिंग आज होणार आहे. खुशी टोनी पण सोबत आहेत आणि थंडी पण खूप जास्त आहे. तर श्वेता पण आहे, हाय, आणि टुकटुक पण आहे. तर 3 मांजरं, आम्ही 3 मांजर आणि आम्ही दोघी आणि एक बोका, म्हणजे माझा नवरा धीरज, तो पण आहे. एन्जॉय करणार आहोत आज. हो, बाहेर वगैरे लावून मस्त गाण्याचे भेंडा गेम्स वगैरे ते पण खेळणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे थंडी खूप वाजणार आहे. आणि नदी पण आहे साईडला. आणि हा होता आमचा टेंट. त्यामध्ये खुशी, टोनी आणि टुकटुकला आम्ही बसवलं, पण थोड्या वेळाने असं झालं की टेंटमध्ये आली एक पाल आणि खुशीने तिला पकडलं. खुशीला खूप सवय पाल वगैरे पकडायची, रूमवर पण खूप पकडते. तर तिने त्याला पकडलं पालीला, आणि त्या पालीने तिचा बचाव करण्यासाठी मस्त तिची शेपटी सोडून दिली आणि ती जाऊन बेडच्या खाली लपली. आणि बघा टोनी कसा झोपलेला आहे, त्याला काहीच चिंता नाही बाहेर काय चालू आहे, काय नाही, अजिबात काळजी नाही, मस्त एन्जॉय करतोय. नंतर मग त्या महाराजांनी तिथले पाल जी होती तिला शोधलं आणि बाहेर उचललं, डायरेक्टली हाताने उचललं. मला तर खूपच जास्त भीती वाटत होती. आणि या टेंटमध्ये पाल आल्यामुळं मग मला काही इथं झोप येणार नव्हती, त्याच्यामुळे मग मी टेंट चेंज करून घेतला, दुसरीकडे गेले. आणि याचं लोकेशन आता बऱ्याच जणांना माहीत नसेल, कारण हा जो प्रोजेक्ट आहे तो नवीन आहे. तर याचं लोकेशन आहे वेरूळपासून थोडं एक 25 किलोमीटर अंतरावर धामणगाव म्हणून गाव आहे. तर तिथंच हा सर्व प्रोजेक्ट चालू आहे आणि ते सध्या कॅम्पिंग तेवढी चालू आहे, तर तुम्ही ते एन्जॉय करू शकता. आणि हे सुद्धा लवकरच ओपनिंग होणार आहे याची सुद्धा, तर तिथे सुद्धा आम्ही नक्कीच नंतर देखील जाऊ, कारण आम्हाला जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो खूपच छान होता. नंतर मग आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या थोडा वेळ. आणि जेवणाच्या मेनूमध्ये तर मस्त आम्ही त्याच हॉटेलला जेवणार होतो, जे की आम्ही दुपारी स्नॅक्स खाल्ले. आणि रात्रीसाठी खाणार होतो मग दाल बाटी, जी की इथली खूपच जास्त फेमस आहे असं ऐकलं होतं. आणि जसं ऐकलं होतं ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा
एक्सपिरियन्स. हे जेवण खूपच भारी होतं. त्या दादाचे खरंच आभार ज्यांनी एवढं छान छान आम्हाला जेवण खाऊ घातलं. मी तर काही नॉनव्हेज खात नाही, पण श्वेता म्हणत होती की ह्याचा जो रस्सा होता दालबाटीचा, जी दाल होती ती एकदम नॉनव्हेज सारखी लागत होती आणि तिला पण खूपच जास्त आवडली. खरंच ती खूपच जास्त चांगली होती. जे जग्गू दादा होते त्यांचं खरंच थँक्यू त्यांना की ज्यांनी आम्हाला एवढं मस्त मस्त जेवण खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी पण आम्ही खूप जास्त टेस्टी जेवण जेवलो. ते तुम्हाला दिसेलच येणाऱ्या व्लॉग्समध्ये. नंतर मग जेवण वगैरे केलं, मस्त पोट भरून एक दालबाटी बस झाली होती मला तर, कारण खरंच हे खूप छान झालं होतं. नंतर मग परत आम्ही गेलो टेंटकडे, मस्त बसलो, गप्पा वगैरे मारल्या. आणि त्या दिवशी नेमकं असं झालं की आम्हाला वाटलं थंडी आहे आता भरपूर टेंटमध्ये, तर खूप थंडी वाजेल, पण आमच्यासाठी असं वाटतं आम्हाला की त्या दिवशी थंडीच गायब झाली. म्हणजे आम्हाला काहीच थंडी वाजली नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता खुशी टोनी मस्त सकाळी बाहेर निघाले. आम्ही आज पण 1-2 वाजता झोपलो होतो, पण सकाळी वाटलं नाही की 7ला उठलो आणि वाटलं नाही की आम्ही कमी झोपलोय म्हणून. मग उठून मस्त बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला. आणि सकाळी उठल्यानंतर बाहेर जे काय होतं, बाहेरचा नजारा आणि यांच्या प्रोजेक्टमधल्या बाकीच्या गोष्टी, हे सर्व पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे, पण या व्लॉगमध्ये नाही तर येणाऱ्या व्लॉगमध्ये. आणि खुशी टोनी बघा किती क्यूट दिसत आहेत आणि मस्त मध्ये बसून बाहेरचा नजारा एन्जॉय करत होते. मी पण त्यांच्यासोबत बसले आणि थोडासा आनंद घेतला. मी तर तसं 7लाच उठले होते, पण श्वेताची काही झोप झाली नव्हती म्हणून म्हणलं तिला झोपू द्यावं आणि मी मस्त जाऊन सगळीकडे फेरफटका मारून आले. खुशी टोनीला खायला दिलं. टुकटुक श्वेताकडेच होता त्याच्यामुळे त्याला काही देता आलं नाही. आणि हे दोघं मस्त पोट भरून खाल्लं आणि बसले होते परत माझ्यासोबत बाहेरचं बघत, कारण वातावरण पण खूपच छान झालेलं होतं, त्याच्यामुळे सर्वांनाच छान वाटत होतं. तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.